तुला माझा राग आलाय की मी इथे आलेला आवडलं नाहीये? अरे नाही नाही, तसं काहीच नाहीये. आणि तू इथे आलास हे मला का नाही आवडणार? ते त्याचं झालंय असं. एक मिनिट थांब. हॅलो. हां हो ठीक आहे, येतो. मला एक 10-15 मिनटं द्या, मी येतो. हां बस ना, बस. काय म्हणतोस? नाही ठीक आहे. काय ना ऋषी, माझी ही जी सगळी चिडचिड होतीये ना, ती राधिकामुळे होतीये. सतत माझ्या मागे भुणभुण लावत असते की मला माहेरी घेऊन चल, माहेरी घेऊन चल. मला नाही आवडत राधिकाच्या माहेरी सारखं सारखं जायला. मी काय करू सांग? माहेरीत जायला म्हणते ना, जाऊन ये ना एकदा. काय फरक पडणार? अरे तिच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे, ती सांगत होती, म्हणून म्हणत असेल ती. त्यामुळे मुली लग्न करून जेव्हा घरी येतात आपल्या नातेवाईकांना ते त्यांचे नातेवाईक मानतात. मग आपणही त्यांच्या नातेवाईकांना आपलंसं केलं तर प्रॉब्लेम काय आहे? हे बघ ऋषी, तुला नाही कळलं. काय ना, राधिका तुझ्या समोर जी वागते ती वेगळी आहे आणि माझ्या समोर जी राधिका असते ती वेगळी आहे. एक मिनिट, आता चुकतोयस तू. वहिनी अशी नाहीये. हो, वहिनी अशी नाही असं म्हणतोयस ना तू? आणि मी जर का सिद्ध करून दाखवलं तर पटेल तुला? तुला काय करायचं ते कर. मला विश्वास आहे माझी वहिनी अशी नाहीये. तुला काय सिद्ध करायचं ते कर. गो अहेड प्लीज. अरे हे काय, प्लेट्स अजून धुवून नाही झाल्या? हा, बाहेर गिरायका खोळंबली आहेत. सॉरी सॉरी. हे बघ, असोच जर टाइमपास करूचो असा तुका तर उद्यापासून यायचा नाही कामावर. हा, सांगून ठेवताय तुका. मालकानू माफ करा, परत नाही होणार असं. मी येतो घेऊन, तुम्ही वा पुढे, मी येतो. कमळे, मालकांचं बोलणं जास्त मनावर नको घेऊ आणि तू टेन्शन नको घेऊ. तू जा, अभ्यास करत बस, मी आवडतो इथलं. जा. अरे कशाला? माझ्यामुळे तुला कशाला त्रास? तू नको टेन्शन घेऊ, मी अभ्यास रात्री करतो. करून घेतो मी. कमळे ऐक की, 2 मिनिट थांब जरा. ग अभ्यास निंगे. बोल. कमळे, अगं ती नमिता बी फुल अभ्यास करत बसली या. तुला फाईट देणार ती. अभ्यास करते ना, चांगलीच गोष्ट आहे की. हा ग वय, खरं ती आशानं पहिला नंबर मिळवल, मग तू हरणार की. हे बघ निंगे, मला माझ्या कष्टांवर पूर्ण विश्वास आहे. अगं अभ्यासाच्या बाबतीत ती मला हरवणार आहे ना, मग मला आनंदच आहे त्याचा. एखादी हुशार पोरगी हरवणार असेल तर त्यात काही वाईट वाटून घ्यायचंय? उलट अजून जोमाने अभ्यास करायचा आपण. हे बघ, अनिकासारखं जर कोणी जिंकणार असेल चिटिंग करून तर मला आवडणार नाही बघ. खरं मी तसं कुणाला जिंकू बी देणार नाही. वय बाई, तू म्हणतेस म्हणजे बरोबरच असेल. वाच. अगं तू इथे नवीन आहेस की नाही, तुला माहित नसणार. सारखी लाईट जाते बघ. हे घे, तोवर हे वापर. थँक्यू. तुला अभ्यास नाही का करायचा? अगं माझं झालंय, मी झोपायला लागलं. उद्या लवकर जायचंय की नाही कॉलेजला? चल बाय. बाय.
जेव्हा इक्विलिब्रियम सिस्टमवर स्ट्रेस येतो सो प्रेशर टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊन सिस्टम शिफ्ट टू अपोज दॅट चेंज. सो दॅट इज ली कॅटेलियस प्रिन्सिपल. दॅट्स इट. आता तुमचा चॅप्टर कंप्लीट झालाय. कोणाला काही डाऊट्स? मॅम प्रेशर चेंज झाल्यावर इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट होतं की लेफ्टला, म्हणजे ते कसं ओळखायचं? प्रेशर जर वाढवलं तर इक्विलिब्रियम त्या साईडला शिफ्ट होतो जिथे गॅस मॉलिक्युल्स कमी असतात, आणि जर आपण कमी केलं तर इक्विलिब्रियम त्या बाजूला शिफ्ट होतो जिथे गॅस मॉलिक्युल्स जास्त असतात. मॅम मला समजलं नाहीये. असं कसं कळलं नाही? प्रॅक्टिकलच्या वेळी झोपला होतात काय? तुम्हाला सगळ्यांना कळलंय ना? येस 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 परफेक्ट. मॅडम मला बी काही कळलेलं नाही, तुम्ही परत सांगाल काय? काय परत? आता तेवढा वेळ पण नाही आहे, तुमच्या परीक्षा पण जवळ येत आहेत. अहो मॅडम कळलं नाही म्हणूनच तुम्हाला विचारतोय ना. काय गो, क्लासमध्ये बाकी सगळ्यांना कळालंय, तुलाच नाही कळालं म्हणजे तू इतकी बुद्धू आहेस का? ए नाही, एक सेकंड. तू खरंच कळत नाहीये तुला की नाही कळण्याचं ऍक्टिंग करते? हा, नाटक करतेस? ए ही असली नाटकं तूच करत असशील. तेच म्हटलं, चमची असून बोलली कशी काय नाही? बाजारात खूपच चमचे आलेत. आणि का आम्ही काय तुझ्यासारखं पर्सनल ट्युशनला जात नाही का? इथं नाही कळलं तर तिथं जाऊन विचारायला? नाही कळलंय म्हणून इथे विचारायला. झालं झालं तुझं बोलून? पुन्हा तुझं नाटक सुरू झालं का ते नेहमीचं? काय आम्ही खूप गरीब आहे, आम्ही हे ते. वास कर ग वास, आता बोर झालं सिरियसली. हाय आम्ही गरीब नाहीत, आमच्याकडे पैसा का आम्ही पर्सनल ट्युशन लावू? तुमच्यासारखी पोरं इथे येऊन टाइमपास करताय आणि तिथं शिकताय, पण आमचं नुकसान होतंय ना. चढा, तुझं लेक्चर ऐकायला नाही आले, कळलं? ए मग जा की बाहेर. तुला कोणी जबरदस्ती केली काय बसायला? ए टॉकिंग चमची, गप्प बस. या चमचीला पण कळालं नाहीये बहुतेक. मॅडम ऐका की, आम्हाला बी कळतंय का तुमच्यावर प्रेशर आहे म्हणून तुम्ही पोर्शन फास्ट शिकवताय. खरं नाही कळत आहे आम्हाला काय. आणि मॅडम तुम्ही 15 दिवस सुट्टीवर होतात त्यामुळे तुमचं पोर्शनही पूर्ण नाही झालंय. ए हाऊ डेअर यू? मॅडम कोण आहेत तुझ्या? हा असं कसं काय बोला मॅडमला? आता म्हणजे मॅमने तुला विचारून सुट्टी घ्यायची की शंभू मी जाऊ शकते का? है ना? कोण मोठा लागून चाललाय तू? बघ आणि का असं काही नाहीये, पण मुद्दा वेगळा सुरू आहे आणि तू बोलतेस. शट अप, चमचा नंबर 2. मॅडम ऐका की, खरंच टॉपिक समजलेलं नाही, तुम्ही परत शिकवा की. आम्ही पाहिजे तर एक्स्ट्रा लेक्चरसाठी थांबतो, चालतंय ना? वय वय. हो मॅडम चालेल. हो हो मॅम, आम्ही एक्स्ट्रा लेक्चरला थांबायला तयार आहोत. हे बघा, मी तुम्हाला सगळं शिकवलंय, आता पुन्हा मी तुम्हाला हे सगळं नाही शिकवू शकत. माझ्या लेक्चरमध्ये जितकं शक्य होतं मी तितकं तुम्हाला शिकवलंय. चला लेक्चर संपलं, आता बसा रडत.